थँक्यू सई, माझ्या घराला तुझा टच दिल्याबद्दल. यू आर द बेस्ट. अरे वा, सगळं घर लागलं पण. खूप छान दिसतंय. हे सगळं तुझ्यामुळे झालं साई. तू जसं सांगितलं तसंच आम्ही केलं. इनफॅक्ट तुझी लिस्ट बनवली होती ना, तीच आम्ही रेफर केली. हे घर खूप छान दिसतंय अँड द रिझन इज यू. सो आमच्याकडून हे स्पेशल थँक्स तुला. अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. काय? हेच की तुम्हाला सगळ्यांना घर लावायचं होतं म्हणून रिचा मला बाहेर घेऊन गेली ना. अगदी बरोबर. आणि बाय द वे हा सगळा प्लॅन नॅक्सचाच होता. आम्ही पोपट पाळू की कुत्रा या चर्चेत तुम्ही सगळं घर लावून टाकलं. आमचा पोपट झाला असता. अरे आवडलं ना तुला? हो, खूप आवडलं. अरे बाकीचे सगळे कुठे आहेत? आम्ही कुठे जाणार, आम्ही इथेच आहोत. घराचं रेनोव्हेशन झालं म्हणून नॅक्स सगळ्यांना पार्टी देणार आहे. भाई लगेच जातो आणि मंग्याकडचा वडापाव घेऊन येतो. ऐक ना दिघ्या, कधीतरी आयुष्यात वडापाव पुढचा विचार कर ना. हा, मिसळ पाव. ए ते सगळं सोडा, त्यापेक्षा ना आपण चायनीज ऑर्डर करूया. हे बघा, तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा तुम्ही. हो, सगळं करूया, पण एवढं छान घर लागलंय तर देवापुढे दिवा लावून नमस्कार करूया. या गणपती बाप्पा मोरया. रिचा, तुला पण ऑर्डर करू. हा चल. सई, एक मिनिट. पार्टीला येतेस ना? माहित नाही, म्हणजे नाहीच येऊ शकणार मी. आय वेट फॉर यू. आजी, नाताळ बद्दल काहीतरी सांग ना. शाळेत निबंध लिहायचंय ना. अरे तुला आधी जे येतं ते लिही ना. सगळं कसं ऐकता हवं असतं रे तुम्हा मुलांना हल्ली. आणि गृहपाठ हा आपला आपण करायचा असतो चिन्मयानंदा. पण मला नव्हतं येत म्हणून मी विचारलं. विचार करून लिही ना, बुद्धीला ताण दे थोडासा. बरं. नाताळ हा एक सण आहे. मला नाताळ हा सण खूप आवडतो. मला सगळे सण खूप आवडतात. कारण सणाच्या दिवशी आई मला गोड खायला देते. अगो बाई. गोडामध्ये ना मला गुलाबजाम आणि बासुंदी आवडतात. अरे खायचा निबंध लिहायचाय का? अरे नाताळावर लिहितोयस ना निबंध? हो, मला नाताळ सण खूप आवडतो कारण त्या दिवशी सगळ्यांना केक खायला देतात. आली परत गाडी खाण्यावर. आजी, आणखीन काहीतरी सांग ना. एक पण तरी भरलंच पाहिजे. अरे काय चाललंय तुमचं? मला जरा वर्तमानपत्र वाचून देणार आहात की नाही तुम्ही? तुम्ही वाचा ना, अगदी निवांत वाचा. हा, मग तुमची तिकडे काय चालली खुसफुस? नाही नाही आप्पा, चिन्मयानंद ना नाताळावर निबंध लिहितोय. आप्पा, तुम्ही मला नाताळबद्दल काहीतरी सांगता का? गपरे, कुणालाही काही विचारतो. हे बघ, हा सण परदेशी आहे. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही.
अहो पण आपल्या देशात सुद्धा ख्रिस्ती साजरे करतात नाताळचा सण. हो हो, किती छान सजावट असते नाही त्या हो. दिवसात. मस्त. नाही, मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. पण नाताळ हा सण पाश्चात्य आहे. अमेरिकेत सुद्धा दिवाळी साजरी करतात, पण मुळात तो भारतीय सण आहे. तसंच नाताळचं. आप्पा, माझा मित्र आहे ना आर्यन, तो सगळे सण साजरे करतो. त्याला करू देत. तू आपला तो निबंध पूर्ण कर बघू पटकन. पण जर आपण हा सण साजरा केला नाही तर मला काय लिहायचंय कळेल कसं? यावर्षी आपण नाताळ सण साजरा करायचा का? म्हणजे मला छान निबंध लिहिता येईल. उद्या जर चंद्रावर निबंध लिहायला सांगितला तर तू काय चंद्रावर जाणार आहेस का रे? कोणी नेलं तर नक्कीच जाईन. काय सई, झालं का नाही त्या नचिकेतच्या घराचं काम पूर्ण? का अजून काही बाकी आहे त्या ताजमहालात? नाही अप्पा, आज सगळं काम पूर्ण झालं. हो का? म्हणजे उद्यापासून तुला तिथे जायची गरज लागणार नाही. हो. काय झालं हिला? हिचं तोंड का पडलंय? अगं दमली असेल. चिन्मयानंदा, तुला नाताळ ह्या सणाविषयी काही माहिती हवी असेल तर त्या परदेशी मुलाला विचार. तो सगळं सांगेल तुला. हो आप्पा, विचारतो. हा. भाई काय चाललंय तुझं? हं? काय चाललंय? अरे ती भिंत पण ओरडून ओरडून सांगत असेल की आता पुरे. अरे आपले सगळे मित्र तिकडे किचन मध्ये गिफ्ट रॅप करतायत आणि तुझं काय चाललंय इकडे? ती पार्टीमध्ये काय मजा नाही डिक्स. म्हणजे भाई तू मला आधी एक सांग, हे आपल्या पार्टी बद्दल, क्रिसमसच्या पार्टी बद्दल तू सई वहिनीला सांगितलंयस की नाही? हा, ती येणार आहे की नाही? ती नीट काही सांगत नाही ना मला. अरे भाई सांगणार कशी? हिटलरचं टेन्शन आहे की नाही? मला ना डिक्स खूप फ्रस्ट्रेशन येत आहे. यु नो व्हॉट, ही पार्टी सईसाठी आहे आणि ती नाही आली ना तर पार्टी कॅन्सल. भाई शांत हो. शांत हो. एक काम कर, सई वहिनीला फोन कर. हा बोल. सई, काय डिसाईड केलं तू? कशाबद्दल? यु नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. क्रिसमस पार्टी बद्दल बोलते. तू येते ना? माहित नाही. मग माहित नाही म्हणजे व्हॉट काइंड ऑफ आन्सर इज दिस? सई, मला नीट सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे समजून घे नचिकेत, आपण नाही आवडणार हे. म्हणजे आपणची भीती वाटते म्हणून तू आमच्यासोबत सेलिब्रेट नाही करणार सई? नचिकेत अरे समजून घे, नाही आवडणार आपण हे. सपोज आपणच परमिशन दिली तर? कसं शक्य आहे ते? तू थांब तिकडेच, मी येतो. मी आलोच. तू इथेच थांब, मी जाऊन येतो. भाई भाई नाताळमध्ये सॅन्टा क्लॉज येतो आणि सगळ्यांना भेटवस्तू देतो. आप्पा, तुम्ही यावर्षी सॅन्टा क्लॉज होता का? म्हणजे तुम्ही मला भेटवस्तू द्याल? मला ते रिमोट वाली डॅशिंग कार चालेल. चिन्मयानंदा, तुझ्या मेंदूची वाढ अजून नीट झालेली नाहीये, त्यामुळे तुला कळत नाहीये तू काय बरळतोयस ते. लहान मुलांनी अशी आगाऊ बडबड करू नये. काय चाललंय? एव्हरीथिंग गुड? आलास का? हो. चिन्मयानंदा, तुला नाताळ ह्या सणाबद्दल जी काही माहिती विचारायची असेल ती याला विचार, तो सांगेल तुला. दादा, आपण नाताळ सण साजरा का करतो? व्हॉट इज नाताळ? अरे नाताळ म्हणजे हे क्रिसमस. ओ ओके.
सो क्रिसमसला आपण जीजस क्राइस्टचा बर्थडे सेलिब्रेट करतो. आपण रात्री चर्चमध्ये जातो, आपण प्रे करतो अँड नेक्स्ट डे मॉर्निंग आपण पार्टी करतो. आपण सगळ्यांना गिफ्ट देतो, सगळ्यांना आपण इन्व्हाइट करतो आणि विचारतो येणार का. वा, मिळाली ना आता पुरेशी माहिती. आता लिहा छान निबंध. हो काकू. घर लागलं का रे तुझं? येस, एव्हरीथिंग इज सेट. इनफॅक्ट आय इन्सिस्ट, तुम्ही सगळे बघायला येणार का? अरे आम्ही कुठे, बघू जमेल तेव्हा येऊ. हा हो, येऊ. हं. नाहीतर तू छायाचित्र काढून पाठव ना तुझ्या घराचं. हा. इथेच बघू. दॅट आय डू. बट तुम्ही सगळे एवढ्या जवळ राहता तरी पण येत नाही, त्याचं वाईट वाटतं मला. नाही, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. नाही पण वाटतं ना अप्पा. व्हॉट एम आय गोना डू. एनिवे, सकाळी थंडी असते आजकाल. आय एम थिंकिंग, तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला येणार का? हल्ली मी जरा लवकर प्रभात फेरीला जातो. तुला जमणार नाही ते? ॲज यू विश. मी आपलं विचारलं येणार का. फाईन. मला तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायचं आहे. कसलं आमंत्रण रे? माझ्या घरी क्रिसमस पार्टी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. दादा, मी येईन ना आणि माझ्यासाठी केक तयार ठेव. डन. गप्प बैस. हे बघ नचिकेत, तुला जे काही करायचंय ते तुझ्या घरी तू कर, पण आमच्या घरातलं तिकडे कोणीही येणार नाही. लक्षात ठेव. लक्षात ठेव. तुझी पार्टी आणि तू नाही नाचतस. चाल ना. हो, थांब ना. अरे नाही. चल नंतर नाही, आता ना. तू नाचला पाहिजे. काय झालं नाही? सईला मिस करतोस का? डोंट वरी यार, cheer up. Come on, dance. Oh, look who's here. Hey, jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming tonight, riding on the way. Jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming tonight, riding on his way. सो आपला सॅन्टा क्लॉज दिगंबर कदम तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे गिफ्ट देणार आहे. Thanks back. रिचा, आज मी कसा दिसतोय? तू हे मला का विचारतोयस? भाई, मला कोण गिफ्ट देणार? मला पण गिफ्ट पाहिजे. हे येड्या, सॅन्टा क्लॉज गिफ्ट देतो, घेत नाही. पण मग एक काम कर, हे कपडे तू घाल, हे दाढी वगैरे तू लाव आणि मला गिफ्ट दे. हे नको. डेक्स ठीक आहे.
मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. हा. Let's hit the music. कांठाळ्या बसल्या ह्या आवाजानं. अरे आजूबाजूच्या लोकांचा जरा सुद्धा विचार कसा करत नाही ती मुलं. अहो तुम्ही ओरडू नका हो आता. आता एवढा मोठा आवाज असल्यानंतर ओरडावंच लागणार. अहो मी काय म्हणते, कापूस देऊ का कानात घालायला? पण हा आवाज एवढा मोठा आहे की लोखंड जरी वितळून कानात ओतलं ना तरी बंद होणार नाही हा आवाज. आप्पा, मी जाऊन नचिकेतला सांगून येऊ का आवाज कमी करायला? काही एक गरज नाहीये या असल्या गोंगाटात जायची. या असल्या परदेशी वातावरणापासून शक्य तेवढं लांबच राहत असं तू. हो आप्पा. मग आता काय करायचं आप्पा? हे बघा, बिंडोक प्रश्न विचारू नका. हे आता मी सगळं फार काळ सहन करू शकणार नाही. काय हो, तुम्ही काय डोलताय ह्या असल्या गाण्यांवर? शोभत का तुम्हाला या वयात? अहो मी त्या गाण्यावर नव्हते नाचत. मग माझ्या मनात आज वेगळंच गाणं आहे. हो, कुठलं कुठलं? विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. आप्पा आप्पा. तेच म्हणलं, नाही खर्चिली कवडी दमडी नाही वेचिला दाम विकत घेतला. काय नाचताय, काय नाचताय? नमस्कार. ओळखलं का मला? नमस्कार नमस्कार आप्पा. हो, एक वेळ मी बायकोचा आवाज विसरू शकतो, पण तुमचा आवाज नाही विसरणार. बोला, आज कोणाच्या विरोधात तक्रार आहे? ध्वनी प्रदूषणाची तक्रार करायची आज मला. कुणी केलं ध्वनी प्रदूषण? वाडेकर. तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या शेजारी ते ऑस्ट्रेलियाहून आलेलं कांगारू राहतं. अच्छा, आता काय केलं त्याने? अहो, एवढ्या जोरात गाणी लावलेत त्यांनी की डोकं फुटायची वेळ आली अक्षरशः. आप्पा, अहो सध्या काय पार्टीचं सीझन आहे ना, आता पोरं गाणी लावणारच आहे की नाही? अहो वाडेकर, पण त्याचा बाकीच्यांना त्रास कशाला ना?
जे काय करायचंय ते घरातल्या घरात करा, बाहेर आवाज नको. हा बरोबर आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंत बंद व्हायला पाहिजे, नाही झालं तर बघूया. अहो पण 10 वाजतीलच की आता. अहो 10 तर वाजू द्या, नाही वाजले तर मला फोन करा, येतोच मी. आता 10 वाजेपर्यंत हा जीव घेणा त्रास आम्ही सहन करायचा का? आप्पा अहो करा ना थोडं सहन. अहो तरुण पोर आहेत, कल्ला नाही करणार तर मग कोण करणार? तरुणच कल्ला करणार ना. हे बघा वाडेकर, मला अक्कल शिकवू नका. छे छे, ते तर कोणालाच शक्य नाही. ठीक आहे, 10 नंतर मी कळवतो तुम्हाला. तुम्ही ताबडतोब या आणि त्या सगळ्या कार्ट्यांना तुरुंगात डांबा, कळलं? हो हो.